म- या ठिकाणी मी संजय काळे गुरुजी आपणास इतके वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत असताना सेवेमध्ये आलेले जे वेगवेगळे अनुभव आहेत त्या अनुभवापैकी एक जिवंत अनुभव आपल्या समोर शेअर करू इच्छितो. मी 2010 साली पदवीधर शिक्षक म्हणून गुणापवाडी सांगोला तालुक्यातील शेवटच्या टोकाची वाडी त्या शाळेमध्ये सर्व्हिसला लागलो. आणि ज्या दिवशी मी शाळेमध्ये प्रवेश केला त्या दिवशी मी पाहिलं इयत्ता 7वीच्या वर्गातली एक विद्यार्थिनी 2 हात आणि 2 पायावरती चालत होती. तिचं नाव होतं राणी जनार्दन यमगर. मला तिचं नाव अजून आठवतंय. ती शाळा सोडून मला जरी 10 वर्ष झालेली असली तरी सुद्धा त्या मुलीचं नाव मला आठवतंय. कारण तिची जी अवस्था होती ती अवस्था आपल्याला म्हणजे आपल्या संवेदनशील मनाला न मानवण्यासारखी होती. आणि मग मनामध्ये ठरवलं की आपण या मुलीला चालायला लावायचं. आणि म्हणून काय केलं, अपंग समावेशित शिक्षणाअंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग सांगोला यांची संपर्क करून त्या मुलीची आरोग्य तपासणी केली. आणि आरोग्य तपासणी करून त्या मुलीला चालता येत नाही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्या मुलीला ठरवलं की आपण हिचं ऑपरेशन करायला शिक्षण विभागाच्या मदतीनं आरोग्य विभागाच्या मदतीनं तिचं ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि मग त्या मुलीला शिंदे म्हैसाळकर हॉस्पिटल सांगली या ठिकाणी घेऊन गेलो. घेऊन जात असताना समस्या अशी निर्माण झाली की मुलीचे वडील आणि आई दोघ जण ऊसतोडीला, मुलगी राहत होती आजीजवळ. आजीला घेऊन जायचं म्हणलं तर संघ कोणीतरी पुरुष माणूस पाहिजे. संध्याकाळच्या वेळी दवाखान्यामध्ये सोडून कसं येणार. मग त्या गावामध्ये आमच्या शाळेमध्ये बसायला पेपर वाचण्यासाठी येणारा सीताराम बापू म्हणून एक म्हातारा वयोवृद्ध व्यक्ती होता. आणि त्याला मी रिक्वेस्ट केली, त्याला विनंती केली, बापू म्हणलं तुम्हाला हे लागतंय म्हणलं, आपल्याला राणीचं ऑपरेशन करायचं आहे आणि हिला सांगलीला शिंदे म्हैसाळकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. बापू म्हणले राव मला कसं शक्य आहे. नाही नाही बापू तुम्हाला येणंच लागतंय म्हणून बापूला घेतलं, राणीला घेतली आणि राणीच्या आजीला घेतली आणि आम्ही माझी गाडी घेऊन सांगलीला गेलो. सांगलीला शिंदे म्हैसाळकर हॉस्पिटलमध्ये राणीला ऍडमिट केली. तोपर्यंत संध्याकाळचे 5 वाजले. डॉक्टरने सांगितले हिच्या सगळ्या तपासणी केल्यानंतर आपण हिला उद्या किंवा परवा दिवशी ऑपरेशनला घेऊ आणि हिच्या पायाचं ऑपरेशन करून आपण हिला चालवण्यासाठी प्रयत्न करू. मग संध्याकाळच्या वेळी आता ह्या दोघांना सोडायचं, मुलीला तिथं सोडायचं आणि आपण माघारी यायचं अशा विचारानं मी त्या आजीला म्हणलं, आजी आता तुम्ही काय करायचं, राणीजवळ इथं दवाखान्यामध्ये थांबायचं, मी आता काय करतो माझी गाडी घेतो, बापूला घेतो आणि माघारी जातो. म्हातारी म्हणली नाही बाई म्हणली मी राहणार. म्हणलं का, माझा कोंबडा कोंडायचा राहिलाय म्हणलं, माझा मोठा कोंबडा आहे ते कोंबडा सोडून काय मी राहणार नाही म्हणले. आता पंचायत झाली म्हणलं आजीला आता कोंबड्यासाठी. बापू म्हणलं आता ही आजी अशी म्हणल्याला काय करायचं, तुम्हाला थांबायला लागते म्हणून. बापू म्हणले काय राव गुरुजी तुम्ही आणलं माझी गेम केली म्हटलं, इथं मला आणून तुम्ही ठेवून चाललाय आणि आजीला तुम्ही माघारी घेऊन चाललाय. तुम्ही सांगा म्हटलं आजीला थांबते का बघा. आजी काय ऐकायला काही केला तयार नाही. शेवटी सीताराम बापूला रिक्वेस्ट करून त्या दवाखान्यामध्ये थांबवलं. आजीला आणली, माघारी तिच्या घरी सोडली आणि सकाळी त्या गावचे जे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांना सांगितलं असं असं राणीला ऍडमिट केले, तिच्या आईला आणि वडिलांना तुम्ही ऊसतोडीमध्ये ताबडतोब फोन करा आणि फोन करून त्यांना बोलवून घ्या. आणि मग त्यांनी तिच्या आई वडिलाला फोन केला. फोन करून राणीच्या आई वडिलाला बोलवून घेतले, दवाखान्यात आले, राणीचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर राणीला इथं गुडघ्यापासून खालच्या पायापासून ते गुडघ्याच्या वरपर्यंत असे डॉक्टरने बूट घालायला दिले आणि राणी चालायला लागली. मला समाधान वाटलं की एक अपंग मुलगी, दिव्यांग मुलगी सरकारच्या मदतीनं आणि शिक्षकांच्या मदतीनं, सीताराम बापूच्या मदतीनं, आजीच्या मदतीनं, डॉक्टरच्या मदतीनं या सगळ्यांच्या सहकार्यातून राणी चालू लागली. राणी आपल्या 2 पायावरती उभा राहू लागली. राणी आपल्या दैनंदिन क्रिया आपल्या 2 पायावरती उभा राहून करू लागली आणि त्याचं एक समाधान मला निश्चित आहे. धन्यवाद.